मित्रांनो चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्याकडून तुम्हाला उपलब्ध करून दिले जाते। पहा आमच्या क्लासचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील, सराव संच उपलब्ध करून दिला जाईल। परीक्षेच्या आधी रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर तुम्हाला YouTube आणि Facebook वरती पाहायला मिळतील। प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा ज्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला दिले जाते, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल। त्याचबरोबर सराव टेस्ट सोडवल्यानंतर आपल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना आम्हाला सांगायला आनंद होतो की निकाल पाहण्यासाठी तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून तुम्ही त्या आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहू शकता। आपला विद्यार्थी कसा अभ्यास करतोय, त्याला किती गुण पडताय, त्याची प्रगतीचा तुम्ही अहवाल तयार करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले जातील। त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या क्लासच्या वतीने आपल्याला देण्यात येत आहे। तर तुम्ही एवढ्यासाठी या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी एवढंच करायचं आहे, आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लिंक, लाईव्ह टेस्ट सर्व तुम्हाला उपलब्ध होतील। YouTube चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला कोणत्याही प्रकारची फी न आकारता फ्री उपलब्ध करून दिला जात आहे। तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपणास आव्हान करण्यात येत आहे। चला तर आज 5वी जवाहर नवोदय विषयातील अध्यापनातील 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा, त्यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आज आयोजन केले आहे। आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस PDF स्वरूपात उत्तरांचा तुम्ही अभ्यास करा। त्याचबरोबर आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्ही सोडवा। सराव टेस्ट जोपर्यंत आपला पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत वारंवार सोडवा, जेणेकरून आपल्या त्या उत्तराचा परिपूर्ण असा अभ्यास होईल व उत्तरावर सर्व प्रश्न बरोबर येतील। त्याचबरोबर या मराठी विषयासाठी, भाषा विषयासाठी आमच्याकडून 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपणास उपलब्ध करून दिले जातील। त्याचाही सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपणास कळवण्यात येत आहे। मी सोमनाथ चुनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये जवाहर नवोदय उतारा क्रमांक 62 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 62 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तराचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 100% मिळवा, तेही खात्रीशीर। चला तुमच्यासाठी एकदम छोटा उतारा स्क्रीनवरती, उतारा क्रमांक 62 तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो। तुम्ही तो काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर आपण योग्य टाईप कराल। चला तर तुमच्यासाठी उतारा क्रमांक 62 स्क्रीनवरती। अभिनंदन प्रशांत। प्रयोग म्हणतो मी 2 वेळा वाचला। अभिनंदन प्रयोग, अभिनंदन ओम। चला चांगला अभ्यास चालू आहे तुमचा। चला अभिनंदन सृष्टी। चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका। एकदम छोटा उत्तर आहे आणि एकदम सोपा उत्तर आहे। पहा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी आज उतारा क्रमांक 62। एका दुपारी एका व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात एक साप आढळला। त्याला कसे ठार मारायचे हे त्या व्यापाऱ्याला माहित नव्हते, म्हणून त्याने त्या सापाला एका भांड्याखाली झाकले आणि तेथेच ठेवले। नंतर तो आपल्या मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेला। त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले। ते घरात शिरले आणि त्यांनी ते भांडे पाहिले। आहा हे उद्गारले, आहा असं ते चोर उद्गारले। ते उद्गारलेले व्यापाऱ्याने तेथे काहीतरी मौल्यवान लपवून ठेवले आहे, चला आपण ते घेऊया। त्याने ते भांडे उचलले आणि त्या सापाने त्यांना दंश करण्याचा प्रयत्न केला। चोर घराबाहेर पळाले।
त्यांना काही चोरता आले नाही. पहा, त्या व्यापाऱ्याला साप पकडता येत नव्हता म्हणून त्यांनी भांड्याखाली साप लपून ठेवला होता आणि शेवटी त्या चोराने ते भांड उचललं आणि त्यांना काही त्या व्यापाऱ्याच्या घरात चोरी करता आली नाही. म्हणजे त्या सापामुळे त्या व्यापाऱ्याच्या घरातली चोरी टळली. चला, सगळ्यांचं वाचून झालं, त्या सर्वांचं अभिनंदन. चला मग, वाचून झालं असेल, मी वाचलंय, तुमचं ऐकून झालं असेल, तर तुमच्यासाठी या उत्तरावरील पहिला प्रश्न स्क्रीनवरती लाल रंगामध्ये. प्रश्न पहिला, व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळलं? पहा, व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात म्हणजे त्याच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात काय आढळलं? तर पर्याय ए एक साप, पर्याय बी एक भांड, पर्याय सी एक चोर आणि पर्याय डी एक काठी. काठी, सॉरी, त्याच्या टिंब आलाय, काठी शब्द आहे तिथं, कंठी झालाय, काठी समजा. पहा, योग्य उत्तर यायला लागलेत. पहा, ओम ए उत्तर देतोय, प्रशांत ए उत्तर देतोय, प्रदीप ए, कृष्णा ए, सृष्टी ए, साक्षी ए, प्रशांत पहिल्या वेळेत उत्तर लपलंय म्हणतोय बघा तो. अभिनंदन प्रशांत. श्रेयोग ए, हरिकदम ए. चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी योग्य उत्तर येत आहे तुमचं, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. खूप चांगला अभ्यास चालू आहे तुमचा. असाच अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळतील. आमच्या क्लासेसच्या वतीने तुम्हाला हमी दिली जाते. जर तुम्ही आमच्या 200+ ऑनलाईन सराव टेस्ट पैकीचे पैकी गुण मिळेपर्यंत सोडवल्या, मन लावून सोडवल्या, कोणतेही उत्तर कॉपी न करता सोडवल्या, तर तुम्हाला परीक्षेतही 20 प्रश्नाचे 25 गुण नक्कीच मिळतील विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिला, व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळले? योग्य उत्तर एक साप आढळला. काय आढळला? एक साप. योग्य उत्तर पर्याय ए. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय ए उत्तर दिलाय, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी म्हणण्याच्या ऐवजी सर्वांनीच ए उत्तर दिलंय, सर्वांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तुमचा योग्य अभ्यास चाललाय. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवर, उत्तरा क्रमांक 62 मधला प्रश्न दुसरा, त्याने सापाला भांड्याखाली झाकले कारण? त्या व्यापाऱ्याने त्या सापाला भांड्याखाली झाकले कारण त्याला ए, त्याला चोरांना घाबरून फोन लावायचं होतं, पर्याय बी, त्याला साप बाळगायचा म्हणजे सांभाळायचा होता, पर्याय सी, त्याला वाटलं साप उपयोग होईल आणि पर्याय डी, त्याला सापाला कसं मारायचं हे ठाऊक नव्हतं. पहा, प्रशांत उत्तर टाकत चल, नुसता प्रश्न क्रमांक टाकलाय. प्रदीप बी उत्तर देतोय, त्याला साप बाळगायचा होता. डी उत्तर, सॉरी डी, त्याला सापाला कसं मारायचं हे ठाऊक नव्हतं. ओम सोनवणे डी. कृष्णा ए उत्तर देतो, त्याला चोराला घाबरून पळून लावायचं होतं. कृष्णा ए उत्तर देतोय. प्रदीप म्हणतोय वरून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत आहे. प्रदीप बरोबर आहे, पण त्यांनी काय झाकून ठेवलं होतं? इथं आपल्या बुद्धीचा वापर करावा लागेल. उत्तरामध्ये याचं उत्तर नाही, उत्तराचं आकलन करून आपलं उत्तर द्यावं लागेल. सृष्टी गंडाळ डी उत्तर देते, प्रशांत सानप डी उत्तर देतोय, हरी कदम डी, कृष्णा खाडे डी. कृष्ण त्याचं उत्तर बदललंय बा. सुयोग म्हणतोय दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत त्याचं उत्तर आहे. दुसऱ्या ओळीत बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला कसं ठार मारायचं हे त्याला माहित नव्हतं. बरोबर, अगदी योग्य उत्तर सांगताय तुम्ही. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास अगदी योग्य चाललाय. साक्षी खाडे डी उत्तर देते, श्रेयोग डी उत्तर देतोय. चला, सर्वांचं अभिनंदन. काही जणांचं चुकलं होतं, त्यांनी उत्तर बदललंय बा परत. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. उत्तरा क्रमांक 62 प्रश्न दुसरा, त्याने सापाला भांड्याखाली झाकलं कारण? योग्य उत्तर आहे, त्याला सापाला कसं मारायचं हे ठाऊक नव्हतं, पर्याय डी योग्य उत्तर आहे. डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. काही जणांनी वरचं उत्तर दिलं होतं, परत दुसऱ्याचं बघून खाली टाईप करून डी टाकलं, तरी तसं करू नका. परीक्षेत आपल्याला ही संधी मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो. चला, तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, रात्री त्या घरात कोण आलं? ज्या घरात साप भांड्याखाली लपून ठेवला होता, रात्री त्या घरात कोण आलं? पर्याय ए व्यापारी, पर्याय बी चोर, पर्याय सी साप आणि पर्याय डी मित्र. एकदम सोपा प्रश्न, विचार न करता उत्तर टाकण्यासारखा. रात्री कोण आलं? ज्या घरात त्या व्यापाऱ्यांनी भांड्याखाली साप लपून ठेवला होता, त्या घरात रात्री कोण घुसलं होतं? प्रशांत बी उत्तर देतोय, ओम बी उत्तर देतोय, कृष्णा बी, श्रेयोग बी, प्रदीप बी, साक्षी बी, सृष्टी बी. चला, साक्षीने उत्तर बदललं. चला, आरती, प्रीती, सोनल,
वरून चौथ्या ओळीत श्रीयोग म्हणतोय उत्तर आहे पहा चौथ्या ओळीत रात्री त्या घरात चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले. अभिनंदन श्रीयोग. असंच उत्तर शोधण्याचा करत जा. ओम चौथ्या ओळीत म्हणतोय. सृष्टीखंड बी उत्तर देतोय. हरिकथा बी उत्तर देतोय. सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. सर्वांचं उत्तर अगदी योग्य आहे, बरोबर आहे. प्रश्न तिसरा, रात्री त्या घरात कोण आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय बी, चोर. चोर त्या घरात व्यापाऱ्याच्या घरात चोरी करण्यासाठी आले होते. विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन, तुमचे सर्वांचं बी उत्तर दिलेलं सर्वांचं अभिनंदन. प्रश्न चौथा, चोराने ते भांडे कारण पा चोराने ते भांडे कारण पर्याय ए त्यांना ते हवे होते, पर्याय बी ते त्यांच्या वाटत आडवे होते, पर्याय सी त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असं वाटले, आणि पर्याय डी त्यांना तो साप हवा होता. पहा चोराने ते भांड उचललं, कशासाठी उचललं? पहा चोरांनी ते भांड उचललं, कशासाठी उचललं? त्यांना ते हवं होतं, त्यांच्या चोरी करण्याच्या वाटेमध्ये ते आलं होतं. धन्यवाद प्रयोग. पहा मी तुमच्यासाठी माझ्या शाळेसाठी या तासिका घेत आहे. मला खूप आनंद होतो. प्रयोगनी कमेंट टाकली, सर तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढून मला शिकवता, तुम्ही खूप छान शिकवता. प्रत्येकाने एक एक तर लाईक करायला पाहिजे. मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करते असतो. मी चॅनल सबस्क्राईब केला आहे. प्रयोग तुझ्या मित्रांना, तुझ्या शाळेतल्या सवंगड्यांना, चौथी पाचवी मध्ये शिकणाऱ्या सगळ्यांना हा चॅनलचा लाभ घ्यायला सांग. धन्यवाद प्रयोग, थँक्यू सो मच. चला विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या शाळेतल्या मुलांसाठी हे करत होतो, तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी याचा लाभ मिळावा म्हणून मी हे युट्यूब लाईव्ह करत आहे. याआधी आमच्या शाळेच्या गुगल मीट, झूम मीट होत राहायच्या, परंतु त्या आमच्या शाळेपुरतेच मर्यादित होत्या. परंतु मला असं जाणवलं की अशा प्रकारचे क्लासेसची भरमसाठ फी आकारणे क्लासेस महाराष्ट्रामध्ये फोफवलेले आहेत. थोडीशी माहिती तयार करतात आणि त्याचा भरमसाठ पैसा घेतात, परंतु गरगरीब विद्यार्थी, शहरी ग्रामीण विद्यार्थी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकत नाही, जेणेकरून त्या पैशाची फी त्यांची देण्याची क्षमता नसते. परंतु गरीब विद्यार्थ्यांसाठी माझ्या शाळेच्या वतीने हा उपक्रम घेतला जात आहे. तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. धन्यवाद प्रयोग. चला प्रश्न चौथा, ओम सी उत्तर देतोय, प्रदीप सानप सी, कृष्णा खाडे सी, सृष्टी साक्षी सी उत्तर देते, सृष्टी गंगाळ सी, प्रशांत सानप सी. ओम म्हणतो चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे. हरी कदम सी, प्रदीप सानप सी, प्रशांत सी उत्तर देतोय. चला सर्वांचंच उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. चोर काय तिथं त्यांना भांडं आडवं आलं म्हणून नव्हते उचलणार, त्यांना ते भांडं हवं होतं म्हणून नाही, तर त्यांना त्या भांड्यात काहीतरी मौल्यवान वस्तू म्हणजे सोनं चांदी नाणे पैसे हिरे मोती जवाहर असं काही त्या व्यापाऱ्याने त्या भांड्यात लपून तर ठेवलं नाही ना, जेणेकरून ते भांड पालथं घालून ठेवलंय आपलं त्याच्याकडे लक्ष जावं नाही असा त्या चोरांचा भ्रम झाला आणि त्यांनी ते मौल्यवान. प्रश्न चौथा, चोरांनी ते भांड उचललं कारण योग्य पर्यायशी त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असं वाटलं होतं. त्या चोरांच्या ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं की त्या व्यापाऱ्याने त्याच्या घरी काय साप पीप लपून ठेवलाय काय, आणि त्यांची फसगत झाली, त्यांना चोरी करता आली नाही. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चौथ्या प्रश्नाचं सर्वांचं उत्तर योग्य आलं आहे. कदाचित माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजत असेल म्हणून तुमचे सगळ्यांचे उत्तर बरोबर येत असतील. जर असेच उत्तर तुम्ही परीक्षेमध्ये दिले तर तुमचे पैकी मार्क घेण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न पाचवा, चोर घराबाहेर पळाले कारण. हा प्रश्न पाचवा, चोर घराबाहेर पळाले कारण. पर्याय ए व्यापारी जागा झाला, पर्याय बी ते सापाला घाबरले, पर्याय सी त्यांना काही चोरायचं नव्हतं, आणि पर्याय डी स्वयंपाक घरात अन्नच नव्हतं. योग्य उत्तर टाका. प्रशांत बी उत्तर देतोय, श्रेयोग बी उत्तर देतोय, कृष्णा बी उत्तर देतोय. चला ओम बी उत्तर देतोय. पटापट उत्तर यायला लागले. श्रेयोग मध्ये खालून दुसऱ्या पहिल्या ओळीमध्ये उत्तर देतं. अभिनंदन श्रेयोग, चांगला अभ्यास आहे तुझा. प्रदीप बी उत्तर देतोय, सृष्टी गंगाळ बी उत्तर देते, साक्षी बी उत्तर देते. ओम म्हणतो खालून दुसऱ्या ओळीमध्ये बघा,
त्यांनी भांडे उचलला आणि त्या सापाने त्यांना दंश करण्याचा प्रयत्न केला आणि चोर घाबरून पळाले. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. हरिकथक जे उत्तर देते पाठ्यपुस्तकाचं. मला वाटतं आज जवळजवळ बऱ्याच जणांचे 10 पैकी 10 उत्तर बरोबर आले. तास संपल्यानंतर किंवा शेवटची तुमचे किती प्रश्न आणि किती उत्तर बरोबर आले 10 पैकी तुमचं तुम्ही स्वयंमूल्यमापन करून टाकत चला. चला स्वयं मध्ये 10 पैकी 10. चला विद्यार्थी मित्रांनो बाकीच्यांनी पण आपल्या टाकत चला. इथं उत्तर क्रमांक सॉरी उत्तर प्रश्न 5 चोर घराबाहेर पळाले त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी ते सापाला घाबरले. प्रशांत मध्ये 10 पैकी 10. चला धन्यवाद. अद्यापही आपल्या मित्रांना आपण या ग्रुपला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून तुम्हाला याच्यानंतर युट्यूबला जर गेले तर तुम्हाला त्या युट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली टेस्टच्या लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मित्रांनो तुम्ही युट्यूब चॅनलवरती जा. चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं व्हिडिओ क्रमांक 1 ते 50 पर्यंत तुम्हाला अपलोड केलेले दिसतील. प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये गेलात तर तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये शिकवल्या जाणाऱ्या उत्तरावरील आधारित सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहे. त्याचबरोबर सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंकही तुम्हाला तिथेच उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्या सराव टेस्टचा त्या उत्तराचे पीडीएफ स्वरूपात नोट्सही तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंटही काढू शकता जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी सोपं जाईल. सर्व सुविधा तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आपल्या सोशल मीडियाच्या लिंकही तिथे दिलेल्या आहेत. युट्यूब चॅनलच्या, व्हॉट्सअप ग्रुपच्या, टेलिग्राम चॅनलच्या, फेसबुक पेजच्या त्याही फॉलो करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो कारण तुम्हाला सर्व लिंक तिथे उपलब्ध होणार आहेत. व्हॉट्सअप आपला अनइन्स्टॉल होतं, फॉर्मॅट होतं, पण टेलिग्राम चॅनलवरच्या लिंक तुमच्या कधीही फॉर्मॅट होणार नाही. तुम्ही कधी टेलिग्राम चॅनल ओपन केला तर सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. प्रदीप मध्ये 10 पैकी 10, ओम मध्ये 10 पैकी 10, प्रशांत 10 पैकी 10, सुयोग 10 पैकी 10. चला सृष्टी 10 पैकी 10. जर असेच अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेतही 20 प्रश्नाचे 25 पैकी 25 गुण नक्कीच मिळतील. कृष्णा 10 पैकी 10 म्हणतोय. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. जे अद्याप आपले मित्र जॉईन झाले नाहीत त्यांना जॉईन करायला सांगा. आपल्या शाळेतील इतर मित्रांनाही या तासिकाचा लिंक पाठवा. आपल्या व्हॉट्सअपवरून, आपल्या वडिलांच्या मोबाईलवरून, मम्मीच्या मोबाईलवरून ही लिंक पाठवा जेणेकरून तेही या तासिकेचा लाभ घेतील. येता आपण उत्तर क्रमांक 62 थांबवतोय. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या तासिकामध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड डे.